नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी PSI शारदा चोंदे। आज आपण प्रीपोजिशन हा टॉपिक बघणार आहोत। प्रीपोजिशन खूप सारे आहेत, पण आपण अत्यंत महत्त्वाचे असलेले प्रीपोजिशन घेणार आहोत, ज्यावर की सरळ सेवेला असेल, MPSCच्या कुठल्याही एक्झामला असेल, प्रश्न वारंवार विचारले जातात। तर प्रीपोजिशन म्हणजे काय मित्रांनो? तर प्रीपोजिशन म्हणजे नामाची अवस्था दर्शविणारा शब्द। एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितले, म्हणजे ते नाम कोठे आहे, खाली आहे, वर आहे, साईडला आहे, दोन व्यक्तींच्या मध्ये आहे, अशा पद्धतीने म्हणजे नामाची जी मुख्य अवस्था आहे ती आपल्याला या प्रीपोजिशनद्वारे ठरवली जाते। तर आपण बघणार आहोत नेमकं कशा पद्धतीने आपण म्हणजे नाम कोठे आहे वगैरे कशा पद्धतीने ओळखता येईल आपल्याला। तर चला आपण वळूयात आपल्या पहिल्या प्रीपोजिशनकडे। तर पहिलं प्रीपोजिशन आहे बघा, बिसाइड। म्हणजेच काय? तर बिसाइड म्हणजे बाय द साइड ऑफ, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाजूला, असं जेव्हा आपल्याला संबोधायचं असेल त्यावेळेस आपण काय वापरत असतो? बिसाइड वापरत असतो। बघा इथे यस लागलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या। बिसाइड आणि बिसाइड्स म्हणजे जिथे बिसाइड्स जिथे यस लागलेलं असते, या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहे। या शब्दांवर खूप छान लक्ष द्यायचं आहे तुम्ही। तर बघा इथे आहे बाय द साइड ऑफ, म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाजूला, अशा पद्धतीने या बिसाइडचा अर्थ होतो। तर इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा, द टेम्पल वॉज बिसाइड द रिव्हर, म्हणजेच हे जे टेम्पल आहे ते रिव्हरच्या बाजूला आहे, बरोबर। बिसाइड द रिव्हर म्हणजे रिव्हरच्या बाजूला हे मंदिर आहे किंवा होते, अशा पद्धतीने। दोन आहे राधिका सॅट बिसाइड रेश्मा, म्हणजेच रेश्माच्या साईडला राधिका बसलेली आहे, म्हणजे च्या बाजूला, च्या साईडला, अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो तर तेव्हा बिसाइड हे प्रीपोजिशन आपण यूज करत असतो। त्यासोबतच आपण बघणार आहोत की बिसाइड्स म्हणजे जेव्हा या शब्दाला यस लागतो तर त्याचा अर्थ नेमका कसा होतो? यस याचा अर्थ होतो इन ॲडिशन टू। इन ॲडिशन टू म्हणजेच काय? त्यामध्ये आणखीन भर घालणे, म्हणजे यापेक्षा अजून काहीतरी आहे, अशा पद्धतीने। तर याचं बघा एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, ही प्लेज टेनिस बिसाइड्स बास्केटबॉल अँड फुटबॉल, म्हणजे बास्केटबॉल आणि फुटबॉल या व्यतिरिक्त म्हणजे त्यामध्ये आणखीन एक ॲड केलं आहे टेनिस, तर या सगळे तो खेळतो, अशा पद्धतीने। म्हणजे टेनिस, फुटबॉल, बास्केटबॉल तो खेळतो, म्हणजे या दोघांसोबत अजून बिसाइड म्हणजेच ही गोष्ट ॲड केलेली आहे, म्हणजे त्यावर आणखीन त्यामध्ये भर दिलेला आहे। त्यानंतर आहे बिसाइड संस्कृत ही स्पीक इंग्लिश, म्हणजे इंग्लिशसोबतच म्हणजे इंग्लिशमध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे संस्कृत ॲड केलेली आहे त्याने, म्हणजे तो संस्कृतसुद्धा बोलतो इंग्लिशसोबतच, अशा पद्धतीने येथे याचा यूज केलेला आहे। त्यानंतर बघूयात आपण सिन्स। बघा या सिन्सचा खूप जास्त महत्त्वाचा यूज आहे, कारण आपण सिन्सला टेन्समध्ये सुद्धा खूप जास्त प्रकारे यूज करतो, आणि सिन्स नेमकं कोठे वापरतात हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे। तर आपण बघूयात बघा, सिन्स इट मीन्स फ्रॉम अ पॉईंट ऑफ टाईम इन द पास्ट। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तर भूतकाळातील वेळेच्या एका टोकापासून जेव्हा आपण कुठली गोष्ट बोलायची असेल की ती तेव्हापासून सुरू होती आणि आजही आहे, अशा पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीचं जर सेंटेन्स असेल किंवा अशी वेळ जर आपल्याला दाखवायची असेल तर तशा वेळेस आपल्याला सिन्स यूज करायचं असतं। तर जसं की सिन्स मॉर्निंग म्हणजे सकाळपासून, म्हणजे भूतकाळ आहे, सकाळ आता ही दुपार असू शकते, संध्याकाळ असू शकते, सकाळपासून मी एखादी गोष्ट करत आलो आहोत, अशा पद्धतीने जर सांगायचं असेल तर आपल्याला सिन्स मॉर्निंग असं आपण यूज करत असतो। सिन्स 8 o'clock म्हणजेच 8 वाजेपासून, असं। सिन्स ट्यूजडे, सिन्स मार्च म्हणजे मार्च महिन्यापासून, सिन्स 1980 etc। बघा म्हणजे भूतकाळातील एखाद्या टोकापासून जर आपल्याला सुरुवात करायची असेल, म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत मी ही गोष्ट करत आहे, असं जेव्हा आपण बोलायचं असेल तर तशा वेळेस काय यूज करायचं असतं? सिन्स यूज करायचं असतं। म्हणजे जर वाक्याचा काळ चालू पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ असेल व वाक्यामध्ये भूतकालीन वेळेचे एक टोक दर्शवायचे असेल तर सिन्स हे प्रीपोजिशन यूज करायचं असतं। बघा काय बघितलं आहे आपण? जर वाक्याचा काळ चालू पूर्ण काळ असेल, म्हणजे चालू पूर्ण काळ असेल किंवा पूर्ण वर्तमान काळसुद्धा असेल, चालू पूर्ण इथे वर्तमान काळ आहे, इथे वर्तमान काळ आहे, एकतर चालू असेल, चालू पूर्ण असेल किंवा फक्त पूर्ण झालेला वर्तमान काळसुद्धा असू शकतो, अशा पद्धतीने भूतकाळापासून एखादी क्रिया घडत असते। एक्झाम्पल बघा, आर्यन हॅज बीन अटेंडिंग लेक्चर्स सिन्स मंडे, म्हणजेच
मंडेपासून हा लेक्चर अटेंड करत आलेला आहे. इथं ING आहे म्हणजे आजही तो त्याच पद्धतीने लेक्चर अटेंड करत आहे. त्यानंतर बघूयात आपण, संचिता हॅज बीन लिव्हिंग इन दॅट हाऊस सिन्स 1995. म्हणजेच ही जी संचिता आहे ती या घरामध्ये सिन्स 1995 पासून राहत आलेली आहे. ओके. त्यानंतरचं प्रिपोजिशन आपण बघूयात बघा, फॉर. फॉर हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं प्रिपोजिशन आहे, ज्यावर की नेहमी एक्झाममध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा, जे विद्यार्थी मित्र नवीन असतील ना त्यांनी STIRCP हे ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला याआधी झालेले व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्यासोबतच एक्स्ट्रा जे व्हिडिओज म्हणजे जे की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, MPSCसाठी वगैरे सरळ सेवेसाठी, यांना खूप सारं मटेरियल तिथे अवेलेबल आहे. त्यानंतर आपण बघूयात फॉर. तर फॉरचा वापर नेमका कोठे होतो, म्हणजेच एखादी मोजलेली वेळ असेल, म्हणजेच इट इज यूज्ड व्हेन यू रेफर टू अ पिरियड ऑफ टाईम अँड नॉट अ पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे फिक्स त्या वेळेमध्ये घडलेला आहे. म्हणजे व्हेन यू रेफर टू अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे तो जेवढा फिक्स टाईम आहे तो आपण वापरलेला आहे, म्हणजे मोजलेली वेळ होती ती फिक्स. फॉर 5 मिनिट्स म्हणजे फिक्स टाईम असतो बघा, इथं लक्षात ठेवा. फॉरचं फिक्स हे लक्षात ठेवा थोडंसं. म्हणजेच ह्या सिन्स आणि फॉरमध्ये थोडासाच फरक असतो, जो की आपल्याला नेहमीच कन्फ्यूज करत असतो. तर इथे बघा, फॉर 5 मिनिट्स, 5 इथं काय फिक्स मिनिट दिलेले आहेत, म्हणजे कन्फर्म मिनिट्स आहेत 5 मिनिट्स. इथं काय फॉर हाफ ॲन अवर म्हणजे अर्धा तास. फिक्स म्हणजे जो कॅल्क्युलेशन जो पिरियड ऑफ टाईम असतो ना, म्हणजेच कन्फर्म दिलेला टाईम असतो, तर तो टाईम जेव्हा दिलेला असेल तेव्हा फॉर वापरायचा असते. बघा, फॉर 2 डेज, 2 हा आपल्याला फिक्स टाईम दिलेला आहे. फॉर अ वीक एक आठवडा हा आपल्याला टाईम दिला आहे. फॉर 3 मंथ्स, फॉर अ इयर म्हणजे जेव्हा फिक्स टाईम दिलेला असतो पिरियड ऑफ टाईम त्यावेळेस फॉर वापरायचं असतं. तसं की सिन्समध्ये आपला फिक्स टाईम नाही येतं बघा, सिन्स मॉर्निंग, सिन्स o'clock अशा पद्धतीने आहे. इथं दिलेले का 6, 8 o'clock, सिन्स ट्यूजडे. फिक्स टाईम 1 दिवस, 2 दिवस, 1 तास, 2 तास, 1 अवर, 1 आठवडा, 2 आठवडे अशा पद्धतीने जो फिक्स कालावधी दिलेला असतो तो फॉरमध्ये असतो मित्रांनो. बघा, प्रशांत हॅज बीन रीडिंग अ बुक फॉर 4 hours म्हणजे जो 4 तासापासून एक बुक वाचत आहे. सध्यासुद्धा वाचत आहे कारण ING लागलेला आहे. बघा, आपण टेन्समध्ये ह्या गोष्टी खूप छान क्लिअर करणार आहोत. ही हॅड बीन वॉचिंग अ फिल्म फॉर 2 hours yesterday. त्यानंतर इनचा वापर कुठे होतो. बघा, या इनचा वापर खूप साऱ्या ठिकाणी होतो, पण आपण इथे वेळेसंदर्भातलं इन आपण बघणार आहोत. इन इट इज यूज टू रेफर टू अ पिरियड ऑफ टाईम. इनचा वापर सुद्धा मोजलेल्या वेळेसाठीच होतो जसं की फॉरसाठी, पण थोडासा फरक आहे तो आपण खाली बघणार आहोत. इन 5 मिनिट्स, इन हाफ ॲन अवर, इन 2 डेज, इन अ वीक, इन 3 मंथ्स, इन अ इयर, इन अ डिकेड. सेम फॉर प्रमाणेच, पण थोडासा फरक आहे तो आपण जाणून घेऊयात. जर वाक्याचा काळ हा चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ, चालू पूर्ण भविष्यकाळ आणि पूर्ण वर्तमान काळ नसेल आणि वाक्यामध्ये मोजलेली वेळ नमूद असेल तर त्या वाक्यात इन हे प्रिपोजिशन वापरावे. येथे थोडा काळावरती भर द्यायचा आहे आपल्याला. पूर्ण वर्तमान काळ नसला पाहिजे, त्यानंतर चालू पूर्ण भूतकाळसुद्धा नसला पाहिजे, चालू पूर्ण वर्तमान काळसुद्धा नसला पाहिजे आणि पूर्ण वर्तमान काळसुद्धा नसला पाहिजे. अशा वाक्यातच आपल्याला इन हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. बघा, फॉर आणि इनचा वापर सेमच आहे, पण इथे एक अट आहे आपल्याला की हे जे काळ दिलेले आहेत हे काळ वाक्यात नसावे तरच आपल्याला इन वापरायचं आहे, नाहीतर आपल्याला फॉरच वापरायचं आहे. राम रीड अ बुक, राम रीड अ बुक इन 4 hours. राम एक पुस्तक 4 तासामध्ये वाचतो. साधा वर्तमान काळ आहे येथे. त्यानंतर ही वॉच्ड साधा भूतकाळ आहे. ही वॉच्ड अ फिल्म इन 2 hours. तर साधा भूतकाळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, ते सहज आपण इन वापरू शकतो. त्यानंतर आपण बघूयात ऑन. ऑन नेमकं कुठे वापरायचं असतं. इट इज यूज्ड टू रेफर टू अ मोर जनरल पॉईंट ऑफ टाईम. म्हणजे टाईम रेफर करत टाईम जेव्हा वापरत असेल आपण किंवा डेटच्या वेळेससुद्धा आपल्याला ऑन हे वापरलं जातं. डे व डेट दर्शविण्यासाठी आपण ऑन वापरत असतो. जसं की ऑन मंडे आहे, ऑन ट्यूजडे आहेत, ऑन 1 जानेवारी आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, डेट 1 जानेवारी आणि डे
ट्यूजडे या दोन गोष्टींच्या वेळेस आपल्याला ऑन वापरायचं असतं. जर वाक्याचा काळ हा चालू पूर्ण वर्तमान काळ नसेल व वाक्यामध्ये डे अँड डेट नमूद असेल तर ऑन प्रिपोजिशन वापरावे. इथे एकच अट आहे बघा, फक्त चालू पूर्ण वर्तमान काळ नसावा, म्हणजे तिथे ING लागलेले नसावे आणि चालू पूर्ण वर्तमान काळ हॅज आणि हॅव तेथे नसावे. हे एवढंच लक्षात ठेवायचं आहे. बाकी कोठेही आपल्याला ऑनचा यूज करता येतो. म्हणजेच एक्झाम्पल बघूयात आपण. ही मेट मी ऑन संडे. तो मला कधी भेटला? संडेला भेटला. ही अटेंडेड अ लेक्चर ऑन मंडे. ही अटेंडेड अ लेक्चर ऑन मंडे. तो मंडेला लेक्चर अटेंड केले, त्याने मंडेला लेक्चर अटेंड केले. त्यानंतर बघूयात ॲट. तुमच्या लक्षात आलं असेल ऑन कधी वापरायचं, तर डे अँड डेटच्या वेळेस ऑन वापरायचं. आणि एकच अट आहे, फक्त चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर ऑन वापरू नये, बाकी कोठेही आपल्याला ऑन वापरता येते. ॲट बघूयात आपण. इट इज यूज्ड टू रेफर टू ॲन एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम. इट इज यूज टू रेफर टू ॲन एक्झॅक्ट पॉईंट ऑफ टाईम. बघा ॲट हे आता घड्याळातील योग्य वेळ दर्शवण्यासाठी किंवा एक्झॅक्ट टाईम दर्शवण्यासाठी आपण ॲटचा वापर केलेला आहे. जसं की ॲट 4 o'clock, ॲट 1:30 PM. बघा ही सगळ्यात महत्त्वाची 2 वर्ड्स तुम्हाला इथे मी दिलेले आहेत. ते का, तर आपण नेहमी AM आणि PMचा यूज करत असतो, बरोबर, प्रत्येक विद्यार्थी करतो, पण त्याचा फुल फॉर्म काय आहे तर हे खूप कमी विद्यार्थ्यांना माहीत असतं. त्यासाठी मी तुम्हाला हे आज इथे मेन्शन केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला एनी टाईम ते लक्षात ठेवायचं आहे. तर काय आहे AMचा अर्थ, तर अँटे मेरिडियम आणि PMचा आहे पोस्ट मेरिडियम. हे लक्षात ठेवा. त्यानंतर ॲटचं एक्झाम्पल बघूयात आपण. ॲट म्हणजे खूप सोपं आहे, घड्याळाची फिक्स वेळ दर्शवण्यासाठी आपण ॲट वापरलेलं आहे. ही मस्ट मेट मी ॲट 4 PM, म्हणजेच तो मला 4 PM भेटणार आहे. बघा हेच ॲट जे आहे तर ते इथं वेळेसंबंधी आपण वापरलेलं आहे. हेच प्लेस संबंधीसुद्धा वापरत आहोत आपण. हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत अजून याचा यूज नेमका कुठे कुठे केलेला आहे. तर बाय बघूयात आपण. बायचा वापर नेमका कुठे केलेला आहे. इट इज यूज्ड टू रेफर टू अ फ्युचर पॉईंट ऑफ टाईम. भविष्यकालीन वेळेचे एक टोक दर्शविण्यासाठी वाक्याचा काळ पूर्ण भविष्यकाळ असणे आवश्यक आहे. भविष्यकालीन वेळेचे एक टोक दर्शविण्यासाठी वाक्याचा काळ पूर्ण भविष्यकाळ असणे आवश्यक आहे. बघा बायचा वापर जेथे पूर्ण भविष्यकाळ असेल, म्हणजेच विल भविष्यकाळाचा आहे आणि हॅव कम्प्लिटेड हे पूर्ण असण्याचं स्ट्रक्चर आहे, म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ येथे आहे. अशा वेळेस आपण काय करतो, बाय यूज करत असतो. ही विल हॅव कम्प्लिटेड हिज एज्युकेशन बाय नेक्स्ट जून. म्हणजे तो त्याचं जे एज्युकेशन आहे तो नेक्स्ट जूनमध्ये कंप्लीट करणार आहे, म्हणजे त्यावेळेस ते कंप्लीट असणार आहे जूनच्या वेळेस, म्हणजे बाय नेक्स्ट जून. अशा वेळेस बायचा यूज होतो. शी विल हॅव रिटन अ नॉवेल बाय नेक्स्ट मंडे. त्यानंतर बघत आपण ड्युरिंगचा वापर नेमका कुठे केलेला आहे. इट इज यूज्ड टू शो द कंटिन्युएशन ऑफ द ॲक्शन थ्रू आउट द पिरियड. म्हणजे एखाद्या क्रियेचं जर सातत्य दर्शवायचं असेल तुम्हाला तर अशा वेळेस ड्युरिंग चा यूज आपण करत असतो. म्हणजेच बघा शी स्लीप ड्युरिंग नाईट, म्हणजे ती पूर्ण नाईट झोपलेली होती, म्हणजेच पूर्ण रात्रभर ती झोपलेली होती, म्हणजे ड्युरेशन पूर्ण पिरियड आपण तेथे दाखवलेला आहे. यू शूड वर्क ड्युरिंग ऑफिस आवर. शूड आपण बघितलेला आहे, सल्ला द्यायचा असेल तशा वेळेससुद्धा आपण शूड यूज करत होतो. यू शूड वर्क ड्युरिंग ऑफिस अवर्स, म्हणजे ऑफिस अवरमध्ये तू काम करायला पाहिजे. पूर्ण ऑफिसचा जो टाईम असतो समजा सकाळी 10 ते रात्री संध्याकाळी 5 अशा पद्धतीने. त्यानंतर बघूयात आपण टीलचा वापर नेमका कुठे केलेला आहे. टील इट इज यूज्ड अबाउट टाईम. टाईम दाखवायचं असेल त्यावेळेस टील यूज केले जातं. वेळेच्या एका टोकापर्यंत, म्हणजे 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत असं जेव्हा पर्यंत दाखवायचं असेल आपल्याला तशा वेळेस काय करायचं असतं, टील यूज करायचं असतं. म्हणजे आय प्लेड टिल 7 o'clock, म्हणजे क्लॉक मी 7 वाजेपर्यंत खेळलो. ओके. कम टिल 8 o'clock, म्हणजे 8पर्यंत येईल. अशा पद्धतीने टील पर्यंत जेव्हा वापरायचं असेल तेव्हा टीलचा वापर केला जातो. त्यानंतर अफ्टरचा वापर बघा. अफ्टर स्थळ किंवा वेळ दाखवण्यासाठी तर केलं जातं. या गोष्टीनंतर, यानंतर, त्यानंतर अशा पद्धतीने. अफ्टर म्हणजे नंतर, हे लक्षात घ्या. आणि त्याचाच अपोजिट शब्द बिफोर. सेमच यूज आहे यांचा, फक्त अफ्टर म्हणजे आधी, अफ्टर म्हणजे नंतर. अशा वाक्याचा जर अर्थ असेल, काही शब्द असेल, गोष्ट असेल, यानंतर मी करणार, त्यानंतर मी करणार, तर तेथे काय वापरायचं, अफ्टर वापरायचं. आणि बिफोर कधी वापरायचं, तर त्याच्या आधी
जेव्हा यूज करायचं असेल तर त्या ठिकाणी काय वापरायचं असतं, बिफोर वापरायचं असतं. तर आपण आफ्टर बघूयात. प्लीज गो आफ्टर हिम, प्लीज त्याच्यानंतर जा, म्हणजे आफ्टर हिम त्याच्यानंतर जा. कम आफ्टर अ वीक, एका आठवड्यानंतर ये. कम आफ्टर अ वीक म्हणजे आफ्टर हे नंतरसाठी वापरायचं असतं, तर बिफोर हे आधीच्यासाठी वापरायचं असतं. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण थांबूयात.